नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात आज तारीख 17 मे 2025 आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री पहाटे आणि 18 मे 2025 या तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर ह्या वेळेत वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज काही भागात जोर मध्यम हलक्या स्वरूपात देखील असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस, काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळत आहे। तर आज तारीख 17 मे 2025 या तारखेला अर्थात आज दुपारनंतर रात्री आणि तसेच 18 मे 2025 या तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तसेच मान्सून हा बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे। तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम देखील दक्षिण भारताचा पूर्व परिसर आणि महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17 मे ते 18 मे 2025 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। दुपारच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील आणि कोकण किनारपट्टीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान असणार आहे। तर पावसाची शक्यताही बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिसोद, लोणार, मेहकर या भागामध्ये मध्यम जोरदार स्वरूपात असून आजूबाजूच्या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगोली, वाशिमलाही हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान असणार आहे। तसे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जळगाव, जामोद, तेलरा, अकोट आणि चिखलदरा, अचलपूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तसे अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तशी पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान फारशी नाही, मात्र सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार स्वरूपात राहील। जसे आंबोली, चांदगड, रामगड, धामणे आणि बेडशी, कानकोंबी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव आणि तसेच कानापूर, नेटूर, गोंजी या भागातही मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कडेगाव, पडेगाव, वैगणी, कासल आणि दिगळा, कणकवली, पोंढा, राधानगरी इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा, उडाले, कोयना, पटण, आरवडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच मायणी, बडोज, मसवड, निंदाल, दहिवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। मोल, दिक्सल, देवरा, अद्राकी, नांदल, फलटण, खंडाळा, लोणार इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि वसई, विरार, इगतपुरी तसेच पुणे जिल्ह्याचा बहुतांश परिसर, मध, जुन्नर, ओतूर सायंकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज आहे।
नाशिक जिल्ह्यामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे। नाशिक, तिरडे, डुबरे, निमगाव, शिन्नर, वावी, जवळके, जेवर, मोखाडा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे। लाडा, चर्चिल, शेवगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, ओझर, चोपुरलाही जोरदार पावसाची शक्यता ही रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये वावी, जवळके, शिर्डी, पिस्तांबा, कोपरगाव, मंजूर, निमगाव, शिन्नर इकडे जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असून रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। मनमाड, कुसुमाडी, मामदापूर, तालवाड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैजापूर, गंगापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। गंगापूर, लिंबे, जळगाव, बेडकीन, धाकेपाल, पैठण इकडे रात्रीच्या दरम्यान मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज जामखेड, गाडा, आष्टीला मध्यम स्वरूपात राहील। बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज बीड, करकम, येलम, चौसाला, पाटोदा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। धाराशिवमध्ये कळंमासा, तारकेटभूम, पातुरकाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव इकडे जोरदार स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्यात खिंतोट, औसा, खोंडबाडा आणि रेणापूर, बोकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। उदगीर, मुरकी, रावणकोला, हाणेगाव, जकाल हलका पाऊस राहील। नांदेड वगळता हिंगोली, परभणीला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे आडगाव, उमरखेड, ढाकणी आणि आसपासचा परिसर बघितला इंदापूर, महागाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे मंगळुपे, कडजना, खेडा, मालेगाव, परतूर, महसूल आणि तसेच अकोला, बोरगाव, मंजू, बाळापूर, जळगाव, जामोद, तेलरा, अकोट या भागात जोरदार स्वरूपात राहील। अचलपूर, चिखलदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणेरा, अमरावती इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वरुड, नरखेड, मोर्शीला जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। वर्धा, यवतमाळला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ही सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्रात श्री छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि लातूर, बीड, धाराशिव, जालना या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। सर्व भागात नाही। लातूर जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोकण विभागाकडे रात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पुणे, अहिल्यानगरच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज जबरदस्त पावसाची शक्यताही सोलापूर आणि लातूरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। सांगली आणि कोल्हापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अतिवृष्टीसारखा पाऊस लातूरच्या दक्षिणेकडे असणार आहे। इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे। तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज जबरदस्त नांदेड भागाला, लातूर, बीड या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये बीड, यलम, चौसाला, धारुरकेज इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। आणि मांजलगाव, वडवणी, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। अहमदपूर, राणी, सावगाव, गंगाखेड, पालम, परभणी जिल्ह्याचा परिसर, लोहा, बुजुर्ग हे तुफान पावसाची शक्यता राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगळता बसमतपूर, राममुखेड, कोंडलवाडी, धर्माबाद इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी तुफान पावसाची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात इनापूर, महागाव, मावळे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये गोमुत्री, पटणबोरी, पांढरकवडा, घाटंजी, करंजी तसेच रुई, जवई आणि साक्री, चोंडी, बसतखांडा तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, वणिकायत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। तसे पावसाचा अंदाज 18 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। जसे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,
आणि तसेच पुणे जिल्ह्याचा काही परिसर इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान 18 मे 2025 या तारखेला बघायला मिळणार असून जालना, नागपूर आणि नाशिकचा परिसर या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।